नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर आज व्हिडिओसाठी बाहेर पडलोय, कारण आज आता बऱ्यापैकी बाहेर ऊन आहे। मध्ये पावसाने खूप झोडपलं सगळ्यांना, आपल्याला माहितीच असेल। प्रचंड पाऊस सगळीकडे चालू होता आणि हाहाकार पावसाने सगळीकडे माजवला। ते केवळ भारतच नव्हे तर पूर्ण जगात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं। असो, तर आता आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रत्नागिरी नागपूर हायवे, नॅशनल हायवे 166चं काम। आणि आता आपण इथे नर्मदा सिमेंटचं हाऊसिंग कॉम्प्लेक्स जे आहे, फिनोलेक्सचा हाऊसिंग कॉम्प्लेक्स, इथे आलोय आणि इथे आता जरा कामाची सुरुवात थोडीफार दिसते। पण परटवणी नाका ज्याला म्हणतात, जिथून ॲक्च्युली हा व्हिडिओ मी करतो नेहमी, तर तिथे अजून काहीच कामाला सुरुवात नाही आहे। आणि इथे सुद्धा अजून सगळं संथ गतीनं काम चालू आहे। इथे सुद्धा उजव्या हाताला थोडाफार मातीचा ढिगारा घालून झाला आहे, कारण रस्ता उजवीकडनं वर येणार आहे भराव घालून। बाकी तशी म्हणावी तशी इथे काय प्रगती नाही आहे हा पॅचमध्ये तरी। पुढे हा पॅच संपला की मग मात्र रस्ता बऱ्यापैकी झाला आहे। मधलं थोडं थोडं काम व्हायचं आहे, मधला पॅच झाला आहे। इथे मात्र आता सुदैवाने पाऊस नाही आहे, पण तरीसुद्धा रस्त्यावरचा चिखल तुम्हाला समजत असेल काय आहे। पावसामध्ये मी इकडे येतच नाही, फंदातच पडत नाही। आणि एकतर सगळा चिखल, लाल माती, आणि त्याच्यात जर खड्डा असेल तर तो वरनं काहीच कळत नाही, गाडी जोरात आपटते। जरी तुमचा स्पीड नसला तरीसुद्धा गाडीला चांगल्यापैकी दणका बसतो। आणि हा आपला जुना रस्ता आहे तसाच अजून सुरू ठेवलेला आहे, कारण नवीन रस्ता मध्यंतरी डाव्या हाताने वरनं त्यांनी सुरू करून दिला होता, तो समोर खचला। इथे पुलाचं जे काम व्हायचंय त्याच्यासुद्धा अजून काही प्रगती नाहीये। इथे तो रस्ता खचला आणि त्याच्यामुळे काय झालं, तो रस्ता तिकडनं परत त्यांनी बंद करून टाकला आणि हा जुना रस्ता आहे तोच परत ओपन केला। आपला हायवेचा जो रोड आहे आत्ताचा, नॅशनल हायवे 166, नागपूर म्हणजे नागपूरपर्यंत जायचा रत्नागिरीतनं। तर मध्यंतरी मी असं ऐकलं होतं या रस्त्याबाबत की आंबा घाट जो आहे मध्ये, त्या आंबा घाटामध्ये टनेल व्हायचे। पण 2 वेळेला मी तिकडे गेलो होतो, त्यावेळेला काही जणांना, स्थानिक लोकांना तिथे विचारलं, त्यांनी सांगितलं की टनेल होणार नाहीये, हा डोंगर फोडूनच रुंदीकरण व्हायचं रस्त्याचं। मोठं आव्हान आहे ते, बघूया काय काय करतात। हा बघा, आता इथून हा रस्ता परत सुरू झालाय, हा नवीन झालेला रस्ता आहे। पलीकडची बाजू अजून त्यांनी ओपन नाही करून दिलेली, खरं हरकत नव्हती, आणि इथनं डायव्हर्जन काढून खाली घ्यायला हरकत नव्हतं परत। आणि हा जो आता रस्ता बघतोय आपण सिमेंट कॉन्क्रीटचा आता झालेला, तर तसं बघायला गेलं तर ह्या रस्त्याचं काम बघताना असं वाटलं होतं की चांगला स्पीड आहे, फास्ट झालं काम। पण नंतर काय कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक, हळूहळू ते रेंगाळत गेलंय। आता एकदमच स्लो आहे, म्हणजे परटवण्यापासून हा रस्ता आता जिथे आपण बघितला सुरू होतो त्या मधल्या पॅचमध्ये तर तेवढं काहीच दिसत नाही काम, सगळं थंडावलेलं दिसतंय। हा आता पुढचा रस्ता जो आहे हा मजगाव रोडचं जे जंक्शन येतं तिथपर्यंत झालेला आहे। मजगाव रोडचा मधला जो पोर्शन आहे तिथला ब्रिजचं माझ्यावरती थोडंसं काम येते, तर ते मात्र रेंगाळलेलं होतं। आता बघूया आज काय काय केलंय तिथपर्यंत। इथे डाव्या हाताला आहे चंपक मैदान। आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारच्या थापा ऐकण्यात रस असेल, या मैदानावर अनेक मेळावे, सभा होतात, त्याला अवश्य येऊन बसायला हरकत नाही। असो, तर इथे आता मध्ये डिवायडरचं काम पण झालंय, पहिल्याने नव्हतं, आता इथे डिवायडर पण, रेलिंग वगैरे पण करून झालंय। हे थोडक्यात इथे ह्या मधल्या पट्ट्यामध्ये झाडं लावणार नाहीत, याचं कारण पण तसंच आहे, कारण
झाडं लावली तर गुरं इकडनं तिकडे धावत सुटणार, ते होऊ नये म्हणून तो बंद करून टाकलेला आहे. सर्वसाधारण शहरी एरियामध्ये मधला जो पोर्शन असतो तो सगळा बंद करून टाकतात, तिथे झाडं बिडं अशी ठेवत नाही. आणि मग गुरांचा त्रास होतो आणि गुरांना पण त्रास होतो. आता इथपर्यंत रस्ता झालेला आहे, पलीकडचं काम नाही झाले पण एक साईड झाली इथपर्यंत. इथलं काम मात्र अजून जैसे थे आहे, काही त्याच्यात फरक नाही. इथे तर ब्रिज होणार आहे इथून, त्यामुळे ह्याला काहीच पुढे केलेलं नाही आहे. कोण माणसं पण दिसत नाही आहे. हे आलं मजगाव जंक्शन, मजगाव रोडचं. इथून डावीकडे मजगाव म्हणजे विमानतळाकडे तुम्हाला जाता येतं, उजवीकडे रत्नागिरी शहराकडे. आणि आता आपण सरळ चाललोय साळवी स्टॉपकडे. साळवी स्टॉपला आपल्याला जंक्शन लागतं परत, त्यामुळे तिथून डावीकडे कोल्हापूर आणि उजवीकडे परत रत्नागिरी सिटी. इकडची माझ्या मते एक बाजू झालेली दिसते इथपर्यंत. याच्या पुढचं काम व्हायचं आहे, पण निदान पलीकडचं काम झालंय. ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टर अर्धा दिसतोय, अर्धाच रोड करून ठेवलाय, कारण त्याच्याकडचं मशीन अर्ध असणार आहे. मशीनची जी रुंदी असते कॉन्क्रीट टाकण्याची ती कमी असणार आहे, म्हणजे लहान मशीन घेऊन तो काम करतोय. इथला जरा पॅच सोडला, मध्ये परत एवढासाच एक पॅच करून ठेवलाय, परत मध्ये परत खराब. आता इकडे उजव्या हाताला आणि सगळं बिल्डिंगचं जंगल होत आहे, प्रचंड प्रमाणात सगळीकडे बिल्डिंग्स होत आहेत. मागच्या व्हिडिओत सुद्धा मी म्हटलं असेल, पाण्याचं काय करणार. सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे, पाण्याचं काय करणार. आज आता ऊन पण चांगलं सणसणीत तापलेलं आहे बाहेर. आता आपण येतोय साळवी स्टॉप जवळ. इकडे डाव्या साईडला आता खणण्याचं काम सुरू आहे, त्याच्या पुढे काय पुढची सगळी प्रोसिजर. आणि आता इथे आला साळवी स्टॉप. इथून उजव्या हाताला तुम्हाला रत्नागिरी शहराकडे जाता येईल, म्हणजे मारुती मंदिरकडे. इथून पुढे शहर. डावीकडचा हा रस्ता जातो कोल्हापूर. इकडे डाव्या बाजूचं काम काहीच नाही, म्हणजे मागचं जे अर्धवट ठेवलं होतं एक बेस घालून तो तिकडे तसाच आहे. पुढचा थोडासा पॅच झाला आणि उजवी साईड आहे ती मात्र एक नशिबाने पूर्ण केली त्यांनी. निदान इथून काही मीटर तरी तुम्हाला व्यवस्थित जाता येतंय. पलीकडची बघा, रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे पलीकडे, पण थोडासाच पॅच आहे. पुढे परत सगळं काम तसंच रखडलेलं आहे. क्रॉस रोड ज्याला आपण म्हणतो, ते क्रॉस रोड आले की मग प्रॉब्लेम्स होतात असं मला वाटतंय. कारण ट्रॅफिक बंद न ठेवता ते काम करायला लागतं त्यांना. त्याच्यामुळे थोडे थोडे पॅच घेऊन मग नंतर एक साईड पूर्ण करायची, ती चालू झाली की मग दुसऱ्या साईडला जायचं, अशा प्रकारचं ते नियोजन असतं. पण त्याचा त्रास शेवटी आपल्याला सहन करावा लागतो. वाहनधारक जे आहेत त्यांना त्रास त्याचा खूप होतो. पावसाची ज्या वेळेला अगदी सुरुवात झाली त्यावेळेला तर इथे अवस्था फार बिकट होती, फार म्हणजे फार. त्या तुलनेने भराव बिराव काहीतरी वरनं घालून रोलिंग वगैरे केलेलं आहे, त्याच्यामुळे जरा
एक घट्ट रस्ताच मिळतो. ठीक आहे, जरा खडबडीत आहे, घट्ट रस्ता आहे. नाही तर अगदी सुरुवातीला मी आलो होतो त्यावेळेला पावसाची सुरुवात झाल्यावर मोठे मोठे खड्डे. इथे आता ब्रिजचं काम आहे, भराव वगैरे घालून झालाय सगळा. भरावाचे जे ब्रिज आहेत तिथे ती एक थोडीशी त्रासदायक गोष्ट असते आणि सगळी बाहेरनं माती वगैरे आणून त्याच्यात ढकलायचे. त्यामुळे ते थोडंसं कटकटीचं काम आहे. पिलरचे जे ब्रिज असतात तिथे कसं असतं, एकदा तुमचा खाली फाउंडेशनचा भाग झाला आणि एक पिलर उभा राहिला की वरचं काम सुरू होतं. इथे तसं नाही, तो भराव पूर्ण घालून तो परत चेपवायचा सगळा, ते सगळं होईपर्यंत खूप कटकट होते. मध्ये एक ओव्हरब्रिज आहे त्यामुळे इथे काम झालंय तेवढं. ओव्हरऑल रस्ता इथला जर आता आपण बघितला परटवण्यापासूनचा तर ठीकठाक, म्हणजे अगदी वाईट पण नाही आहे किंवा अगदी चांगला पण नाही. अर्थात पाऊस नाही म्हणून हे सांगू शकतो मी. पाऊस असेल तर काय बघायला नको इथे. विशेषतः दुचाकी चालक जे आहेत त्यांना खूप हाल होतात त्यांचे. एकेकाळी असे हाल आम्ही पण बघितले ज्यावेळी दुचाकी घेऊन फिरायचो आम्ही. ॲक्सिडेंट्स तर इतके झाले, म्हणजे हातखंबा भाग हा तर म्हणजे मृत्यू सापळाच झालेला आहे तिथे. एवढे ॲक्सिडेंट्स आम्ही बघितले तिथे आता त्या पावसाळ्यात. खूप झाले, खूप म्हणजे खूपच झाले. पूर्ण खड्डे असल्यामुळे ना टू व्हीलर जे जातात त्यांना काही करता येत नाही. त्याच्यात हल्ली मी थोडंसं ऑब्झर्व करतो की मोठे ट्रक्स वगैरे असतात ते बेदरकारपणे गाड्या चालवतात. काही येत आहेत त्यातले ड्रायव्हर आहेत ना ते अगदी जेन्युन आहेत, ते दुसऱ्याची काळजी घेऊन गाडी चालवतात. पण काही जण असे बेदरकार आहेत ना, त्यांना काही फरकच पडत नाही. म्हणजे छोटी कार वगैरे पुढ्यात असेल तर ते बघतच नाहीत तुमच्याकडे, वाटेल तशी गाडी चालवतात आणि मग ती अनकंट्रोल होते आणि मग अपघात होतात. हातखंब्याजवळ सुद्धा जे अपघात झालेत ना आतापर्यंत ते असेच झालेत. वाटेल तशा गाड्या चालवतात आणि जो उतार जो आहे तिथनं आत्ता हातखंब्याकडनं कोल्हापूरला जाताना त्या घाटीतला जो उतार आहे हातखंब्याच्या, तो डेंजर झाला आहे. जोरात वरनं येतात आणि त्या म्हणजे नवीन रस्ता मिळतो म्हणून स्पीड वाढवतात आणि पुढे अचानक रस्ता नवीन संपतो आणि सगळा फुटका रस्ता येतो. तिथे त्यांना गाडी कंट्रोल होत नाही. कंट्रोल नाही झाली ते काय जाईल तिकडे जाईल गाडी, ते कंट्रोल सोडूनच देतात गाडीवरचा. त्यामुळे मग बऱ्याच वेळेला कसं होतं, पुढे जर वाहनं असतील तर त्यांना तो अक्षरशः भरडत जातो. आत्तापर्यंत जे काही तिथे अपघात झाले ना ह्या 3-4 महिन्यामध्ये, ते सगळे असेच झाले. केवळ आणि केवळ बेजबाबदार आणि बेशिस्तपणे गाड्या चालवणं. तर आता आपण रेल्वे पुलाजवळ आलोय. इथपर्यंत मधला पॅच एक चांगला झालाय. रेल्वे पुलापासून आता पलीकडे बघायचं, मेनली कुवारबाव पर्यंतचा जो रस्ता आहे त्याचा बघूया आपण काय तिथपर्यंत परिस्थिती झाली आहे. पण ठीक आहे, रेल्वे पुलापर्यंत तरी सगळं ओके दिसतंय काम. हा आला रेल्वे पूल. हा रस्ता असा आला ना की कंटाळा येतो गाडी चालवायला. काही वेळेला मोठे खड्डे असतात ना मध्येच कधीतरी एखाद दुसरा, ते परवडतो. हे नाही परवडत. आणि इथे तुम्हाला काय स्कोपच नाही हो स्पीड वाढवायला. आता इथे आलं रत्नागिरीचं डीमार्ट डाव्या हाताला. ही एक बाजू इथपर्यंत झाली. आता उजवीकडचं काम मात्र रेंगाळलंय.
ते मध्ये का त्यांनी खडबडीत ठेवलंय काय कळायला मार्ग नाही. सावधान, चालक शिकत आहे. आता आपण आलो कुवारबाव परिसरात. इथे बहुतेक हे सगळं आता भराव घालतायत, म्हणजे काय करणार आहे, ओव्हरब्रिज वगैरे व्हायचा किंवा काहीतरी दिसतंय तसं लक्षण. कुवारबावची उजवी बाजू झालेली, ती मागच्या व्हिडिओत सुद्धा आपण पाहिली होती. उजवा पट्टा झालाय करून, तो सुद्धा पूर्ण नाहीये, पण मधला एक पॅच तेवढा झालाय. निदान साधारण कुवारबाव गाव जे रस्त्यालगत ते कव्हर होईल एवढा पट्टा झालेला आहे. सध्या बहुतांशी सगळीकडे मी रत्नागिरीत तर मी बघतोच आहे, पण कारवांच्या वाडीतनं पुढे आलो आपण. आता कारवांच्या वाडीपर्यंत रस्ता एकदम झकास होता, काय प्रॉब्लेम नव्हता. तिथे मध्येच खडबडीत ठेवून पुढे काय केलंय, परत रस्ता दिसतोय केलेला. नाही, हा जुना रस्ताच आहे. हा मधला पॅच मी मगाशी सांगितलं की देवळाजवळचा पॅच तिथलं काम झालेलं नव्हतं, ते अजून तसंच आहे. म्हणजे आता आपण येतोय खेडशीच्या महालक्ष्मी मंदिराजवळ. हा पॅच मात्र खराब तसाच आहे. इथून आता पुढे परत चांगला रस्ता सुरू झाला. पलीकडचा रस्ता पण बऱ्यापैकी म्हणजे झालेलं दिसतंय काम, पण अजून ओपन नाही केलाय. खेडशी नाक्याला आपण आलो. इथे सुद्धा एकच बाजू चालू आहे, पलीकडची बाजू बंदच आहे अजून. पण सुदैव आपलं एक चांगलं म्हणूया, चांगला रस्ता मिळतोय आपल्याला. तर पूर्वी इथे सुद्धा एवढे सगळे खड्डे आम्ही बघितलेत ना, पावसात भयानक परिस्थिती असायची. आणि मग तो डिसेंबरला कधीतरी रस्ता करायला घ्यायचा आणि परत पुढच्या पावसात त्याची वाट लागायची. ते तुम्हाला 4 महिने चांगला रस्ता बघायला मिळायचा, त्याच्यात काय ते तुम्ही खुश व्हायचं. जास्त खुशी होऊ नये म्हणून मी घेतलेली एक काळजी आहे. आणि हाला चांदसूर्या पॉइंट, पूर्वीचा डावीकडनं रस्ता आणि आता आपण जातोय हा नवीन झालेला रस्ता. पूर्वीचं ते फेमस वळण चांदसूर्या पॉइंटचं चढावरचं. चांदसूर्या पॉईंटच्या इथून आपण पुढे निघालोय. चांदसूर्या पॉईंटला मी ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करणार होतो, परंतु लगेच आपल्याला एक मेसेज आला, रिस्ट्रिक्टेड झोन आहे.
त्याच्यामुळे मी ड्रोन कॅन्सल केला ते फ्लाय करायचं. रिस्ट्रिक्टेड झोन असेल तर तिथे आपण ड्रोन उडवायचा नाही आहे, कायद्याने गुन्हा आहे. आणि ड्रोनची काही फंक्शन्स जी असतात ती रिस्ट्रिक्ट केली जातात. रिटर्न टू होम असतं ते रिस्ट्रिक्ट होऊ शकतं. त्याच्यानंतर वॉबल होतं, म्हणजे जो स्टेडी राहायला पाहिजे तो राहत नाही. असे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे मी वाचले, मला काय अनुभव नाही हा, पण आपण उगाच कशाला तिथे परीक्षा घ्यायची ना, रिस्ट्रिक्टेड झोन आहे म्हटलं. हा आता रस्ता हातखंब्यापर्यंत एकदम झकास आहे. आता पुढे गेल्यावर आपण व्हिडिओ चालू करू परत. हा नेहमीचा आपला स्पॉट बागेतनं गेलेला. थोडासा पाऊस शिंतोडायला सुरुवात झाली आहे, पडतोय का बघूया आपण. इथलं हॉटेल प्रसिद्ध हॉटेल सिद्धाई. अगदी रस्त्यावर आल्यासारखं वाटतं ते हॉटेल. पानवळला जायला उजव्या बाजूला रस्ता. आता आपण हातखंबा तिटाला आलो. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या जर काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. हातखंबा तिट्याला आता आपण उजवीकडे वळणार आहोत कोल्हापूरच्या दिशेने. हा एक असा बघायला गेलं तर डेंजर स्पॉट. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. धन्यवाद.